नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज मी बनवणार आहे कुरकुरीत कोबीची भजी. अगदी सोप्या पद्धतीने कोबीची भजी कशी बनवायची हे मी दाखवलेलं आहे. तसेच तुमची लहान मुले कोबी खात नसतील तर त्यांना ही कुरकुरीत कोबीची भजी नक्कीच करून खायला द्या. लहान मुलांना ही भजी खूप आवडतील कारण याची चव थोडीशी मंचुरियनसारखी लागते. त्यामुळे मुलं अगदी आवडीने खातात. कोबीची भजी बनवत असताना अजिबात पाण्याचा वापर न करता तसेच भजी कुरकुरीत होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ यामध्ये मिक्स केलेला आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, हाईप करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर कुरकुरीत कोबीची भजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी कोबी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. ज्या पद्धतीने कांदा भजी बनवत असताना कांदा अगदी पातळ स्लाइसमध्ये कट करतो त्याच पद्धतीने कोबी देखील अगदी पातळ स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता हा कट केलेला कोबी मी एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेला आहे. तसेच एक मीडियम साईजचा कांदा देखील अगदी बारीक स्लाइसमध्ये कट करून मी घेतलेला आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालू शकते. इथे मी हिरवी कोथिंबीर देखील अगदी बारीक कट करून घातलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तसेच अगदी पाव चमचा ओवा घालायचा आहे. तसेच 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखटाचं प्रमाण देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा धने जिरे पावडर घालायचे. तसेच अगदी थोडीशी हळद देखील घालायची आहे. सर्व मसाले घातल्यानंतर अगदी व्यवस्थित कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कोबीला सगळीकडे व्यवस्थित मसाला लागला पाहिजे. सर्व मसाले कोबीला व्यवस्थित लागलेले आहेत. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिट असंच ठेवायचं आहे. कारण कोबीमध्ये मसाले अगदी छान मुरतील आणि यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्यामुळे कोबीला देखील पाणी सुटेल. कारण भजी बनवत असताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कोबीला अगदी भरपूर पाणी सुटलेलं आहे. या पाण्यामध्येच भजीचं पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी अगदी कुरकुरीत होतात. तसेच तेल देखील जास्त शोषून घेत नाहीत. इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. याच्यातील सुरुवातीला अर्धी वाटी बेसन घालायचं आहे आणि बाकीचं असंच ठेवायचं आहे. कारण यामध्ये जेवढं मावेल तेवढंच आपल्याला बेसन घालायचं आहे. बेसनचं असं काही प्रमाण नाही. आता यामध्ये बेसन अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी सर्व बेसन मिक्स करून घेतलेलं आहे. परंतु अजूनही हे मिश्रण पातळच दिसत आहे. त्यामुळे अजून थोडंसं बेसन यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तरीही मिश्रण थोडंसं पातळच वाटत आहे. त्यामुळे राहिलेलं सर्व बेसन यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता राहिलेलं सर्व बेसन मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे सर्व बेसन यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आतापर्यंत आपण यामध्ये 1 वाटी बेसन घातलेलं आहे. बेसनचं प्रमाण हे कोबीला किती प्रमाणात पाणी सुटलेलं आहे त्यावरती ठरतं. तरीही मला यामध्ये 1 वाटी बेसन लागलेलं आहे आणि आता पिठाची कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे. आता या पिठाचे आपल्याला भजी बनवून घ्यायचे. भजीचं पीठ मळून झाल्यानंतर हे मुरण्यासाठी अजिबात ठेवायची गरज नाही. लगेचच याची भजी बनवून घ्यायची. आता या पिठामध्ये मी अगदी चिमूटभर सोडा घातलेला आहे. यामुळे भजी थोडीशी खुसखुशीत बनतील. कोबीची भजी बनवत असताना त्याला गोल असा आकार द्यायचा नाही. अगदी अशी चपटीच टाकायची आहेत आणि त्याला अजिबात असा आकार द्यायचा नाही किंवा दाबायचं देखील नाही. इथे कढईमध्ये मी भजी तळण्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि भजी यामध्ये सोडायची आहेत. भजी सोडत असताना अजिबात त्याला दाबायचं नाही. अगदी अलगदरित्या सोडायची आहेत. त्यामुळे आतमध्ये देखील थोडीशी जागा राहते आणि भजी आतपर्यंत अगदी व्यवस्थित भाजली जातात. एका वेळेस तेलामध्ये जास्त भजी घालायची नाहीत. तेलामध्ये भजी सोडल्यानंतर त्याला लगेचच हलवायचं नाही. एखादा मिनिटभर अशीच ठेवायची आहेत. तसेच गॅसची फ्लेम देखील मिडियमच ठेवायची आहे. अजिबात मोठी करायची नाही. एखादा मिनिट झाल्यानंतर मग भजी उलटपालट करायची आहेत आणि तळून घ्यायचे. जर तुम्ही मोठ्या गॅसवरती भजी तळली तर ती आतून कच्ची राहतात आणि वरून फक्त भाजल्यासारखी दिसतात. त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. म्हणजे मग आतून देखील भजी व्यवस्थित तळली जातात. तसेच गॅसची फ्लेम अगदी लो देखील करायची नाही. नाहीतर भजी जास्त तेलकट होतात.
3 ते 4 मिनिटांमध्ये भजी अगदी व्यवस्थित तळून तयार झालेली आहेत. आता ही भजी एका झाऱ्यामध्ये काढायची आहेत आणि संपूर्ण तेल नितळून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सर्व भजी बनवून घ्यायची आहेत. तेलामध्ये भजी सोडत असताना एकाच वेळी जास्त सोडायची नाहीत, तसेच लगेचच हलवायची देखील नाहीत आणि मीडियम फ्लेमवरतीच भजी तळून घ्यायची आहेत. सतत उलटपालट करत भजी अगदी व्यवस्थित दोन्ही साईडने तळून घ्यायचे आहेत आणि धाऱ्याने व्यवस्थित तेल नितळून घ्यायचे आहेत. आता कुरकुरीत कोबीची भजी तयार झालेली आहे. सर्व करूया. बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि अशा वातावरणात ही कुरकुरीत कोबीची भजी खायला खूपच मजा येते. भजीचा एकदा आवाज ऐका. अगदी कुरकुरीत अशी कोबीची भजी तयार झालेली आहे. तसेच तुम्ही आतून देखील पाहू शकता, अगदी व्यवस्थित भाजलेली आहेत. तुमची लहान मुले जर कोबीची भाजी खात नसतील तर तुम्ही नक्की एकदा ही कुरकुरीत कोबीची भजी बनवून पहा. लहान मुलांना खूप आवडतील आणि पुन्हा पुन्हा मागतील. मी सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही अगदी व्यवस्थित फॉलो केले तर तुमचे कोबीची भजी देखील अगदी कुरकुरीत तयार होतील. मंचुरियनच्या चवीचे कुरकुरीत कोबीचे भजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.